नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। 2-3 दिवसांनी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जर का आपण योग्य पद्धतीने केली तर येणारे संपूर्ण वर्ष हे आपल्यासाठी अतिशय चांगलं जाते। नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात। कोणी संकल्प घेतात, कोणी नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टी ह्या करतात की या नवीन वर्षामध्ये मी ह्या गोष्टी करेल। कोणी काही नवीन वस्तू घेतात। प्रत्येकाचं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्याची पद्धती वेगवेगळी असते। 31 तारखेला देखील वेगवेगळ्या पद्धतीने लोक सेलिब्रेट करत असतात। प्रत्येकाचं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन हे वेगवेगळ्या पद्धतीचं असते। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात करत असतो। नवीन वर्षाची सुरुवात जर का आपण एखाद्या आध्यात्मिक सेवेने केली तर नवीन वर्ष हे आपल्यासाठी अतिशय चांगलं जाणार आहे। नवीन वर्षामध्ये आपल्याला जे जे काही हवं ते नक्कीच मिळणार आहे। आपल्या डोक्यावरती जर का गुरुचा हात असला तर मग आपल्याला कशाचीच कमतरता पडत नाही। ज्या घरामध्ये गुरुकृपा आहे त्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता पडत नाही। आपण सगळेजण मेहनत करत असतो, काम करत असतो, आपले कर्म आपण करत असतो आणि आपल्याला नशिबाची साथ देखील आवश्यक असते। कारण कधी कधी आपण मेहनत करून देखील, योग्य काम करून देखील आपल्याला जे हवं ते मिळत नाही। मग अशा वेळी आपण म्हणतो की नशीब साथ देत नाही, नशीब सोबत नाही, तर अशा गोष्टी आपल्या आयुष्यात होणार नाही। जर आपण गुरूंची सेवा केली, वर्षाच्या सुरुवातीला जर का आपण काही सेवा केली, आध्यात्मिक सेवा केली तर नक्कीच आपल्याला आपल्या नशिबाची देखील साथ मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की नवीन वर्षाची सुरुवात आपण कशा प्रकारे करू शकतो। नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर स्वामी चरित्र सारामृतचं पारायण नक्की करा। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्वामी चरित्र सारामृत हा किती दैवी ग्रंथ आहे, त्याचे किती चमत्कार आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही सारामृतचं पारायण करू शकता। स्वामी चरित्र सारामृतचं तुम्ही पारायण करताना तुम्ही 3 दिवसीय पारायण देखील करू शकता। 1, 2, 3 म्हणजे 1, 2 आणि 3 तारखेला तुम्ही पारायण करू शकता। 3 दिवसीय देखील तुम्ही पारायण करू शकता। 7-7 अध्याय तुम्ही वाचू शकता। स्वामी चरित्र सारामृत तुमच्याच्याने वाचणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही तारक मंत्र म्हणा। नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तारक मंत्र देखील म्हणू शकता। मंत्राचे देखील अनेकशा लोकांना अनुभव येतात। तारक मंत्र देखील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तारक मंत्र किती शक्तिशाली आहे। तारक मंत्रामध्ये खूप जास्त पावर आहे। तुम्ही तारक मंत्र देखील म्हणू शकता। तुम्ही गजानन महाराजांचे भक्त असाल तर मग तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता। गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुमच्याच्याने करणं शक्य नाही झालं तर तुम्ही गजानन बावन्नी देखील म्हणू शकता। नवीन वर्षाची सुरुवात आपण कोणत्या तरी एखाद्या सेवेने करायची आहे। कुठल्याही सेवेने तुम्ही करा। जे इष्ट जे देव असतील त्यांच्या सेवेने तुम्ही सुरुवात करा। तुमच्याच्याने पारायण करणं नाही झाली तर तुम्ही स्तोत्र तरी म्हणण्याचा प्रयत्न करा। स्तोत्र तुम्ही म्हणा। नाहीच काही झालं तर श्रवण करा, म्हणजे मोबाईलवरती लावून वगैरे तुम्ही ऐकू शकता। परंतु नवीन वर्षाची सुरुवात ही आध्यात्मिक सेवेने आवर्जून करा। त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही नामस्मरण करून देखील करू शकता। तुमच्याच्याने काहीच करणं नाही झालं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही नामस्मरण करून देखील करू शकता। 31 डिसेंबरच्या रात्री देखील तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्ही 1 तारखेला देखील सेवा करू शकता। म्हणजे वर्षाचा शेवट आणि वर्षाचा पहिला दिवस आपण आध्यात्मिक सेवेने जर केला तर आपलं नवीन वर्ष आहे ते वर्ष आपल्याला सगळ्यांना अतिशय चांगलं जाणार आहे। येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच चमत्कार बघायला मिळतील। वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडून जर का पारायण करणं नाही झालं तर मग तुम्ही स्तोत्र वाचू शकता, तुम्ही श्रवण करू शकता मोबाईलवरती लावून। तुमच्याच्याने काहीच करणं नाही झालं तर मग तुम्ही नामस्मरण तरी करण्याचा नक्की प्रयत्न करा। येणारं नवीन वर्ष बघा किती छान जाते। नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही कुलदेवीचं स्मरण आवर्जून करा। कुलदेवी ही आपल्या कुळाला सांभाळत असते। कुलदेवीचं नामस्मरण अवश्य करावं। कुलदेवीचं नामस्मरण आणि आपले इष्टदेवता म्हणजे दोन देव आपल्या आयुष्यामध्ये असतात। एक तर कुलदेवी, आपल्या कुळानुसार आलेली कुलदेवी, आपण तिचं स्मरण आवर्जून करावं कुलदेवी कुलदेवांचं। आणि दुसरं म्हणजे आपले आध्यात्मिक गुरु किंवा आपण आपल्या आवडीने आपण ज्यांच्याकडे गुरुतत्वाकडे आकृष्ट झालेलो असतो, आकर्षित झालेलो असतो ते गुरु किंवा ते देव। कुलदेवी ही आपल्या कुळाला सांभाळत असते। संपूर्ण कुळाचा भार ती आपला वाहत असते। त्यामुळे कुलदेवीचं स्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा। कुलदेवीच्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन येऊ शकत असाल तर वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही आवर्जून कुलदेवीच्या ठिकाणी तुमच्या दर्शनासाठी जाऊन या। तुमचे जे इष्टदेव असतील, तुमचे जे आराध्य देव असतील त्यांच्या देखील दर्शनाला तुम्ही जाऊन या। तुमच्या गुरूंचं मंदिर वगैरे तुमच्या जवळ असेल तर तिथे देखील तुम्ही आवर्जून जाऊन या। तुमच्या जवळ कुठे मठ केंद्र असेल तर तिथे देखील तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला आवर्जून जाऊन या। नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर आपण दर्शनासाठी गेलो तर आपलं संपूर्ण जे येणारं वर्ष आहे ते नक्कीच चांगलं जाते। नक्की आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद हा भरभरून राहतो। त्यामुळे वर्षाची सुरुवात जर का आपण आध्यात्मिक सेवेने केली तर नक्कीच आपलं जे येणारं वर्ष आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने जाईल।
नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या गुरूंना सांगा, मी हा संकल्प घेत आहे, मी ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे, किंवा या गोष्टी माझ्याकडून तुम्ही करून घ्या पूर्ण वर्षभरामध्ये, माझी ही इच्छा आहे. बघा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये नक्कीच याचा अनुभव येईल. आपण ह्या गोष्टी केल्या ना की आपल्याला एक आधार देखील मिळतो की आपल्यासोबत कोणीतरी आहे. म्हणजे तसं तर स्वामी समर्थांचं वाक्यच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु आपलं देखील काम आहे की आपण आपल्या स्वामींना सांगावं, आपण आपल्या गुरूंना सांगावं. तर तुम्ही ह्या गोष्टी करून बघा, तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षामध्ये नक्कीच याचा लाभ होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.